नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तमिळनाड मर्कंटाइल बँकमध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये बघा, एक रिक्रुटमेंट आलेली होती. त्याच्यामध्ये सीनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठीची रिक्रुटमेंट आलेली होती. आणि त्याच्यामधील एक महत्त्वाची अपडेट जी आहे, ती महत्त्वाची अपडेट आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. बघा, या ठिकाणी जी भरती आलेली होती त्या भरतीची तारीख जी होती बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची, ती कधीपर्यंतची होती तर 6/11/2024 ला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले होते. आणि 27/11/2024 ही त्याची काय होती, लास्ट डेट होती. परंतु त्याच्यामध्ये बघा, ही जी काही ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आणि ती डेट किती करण्यात आलेली आहे तर त्याची डेट जी आहे ती डेट बघा इथं किती करण्यात आलेली आहे तर 14/12/2024 ही डेट करण्यात आलेली आहे. आता इथं ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरले नसतील त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कदाचित या ठिकाणी बघा जे ॲप्लिकेशन आहेत ते ॲप्लिकेशन कमी प्रमाणावरती उपलब्ध झाले असतील, त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, याची जी काही लास्ट डेट होती ती लास्ट डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. बघा, इथं तुम्हाला या भरतीबाबतचं पूर्ण शेड्यूल देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची जी काही ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु ही जी एक्झाम आहे ती 100% जानेवारी महिन्यामध्ये किंवा डिसेंबरच्या एंडिंगला होऊ शकते, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्या परीक्षेचा निकाल ही लगेच लागणार आहे. तुम्हाला जे जॉईनिंग मिळणार आहे ते जॉईनिंग सुद्धा बघा कधी मिळणार आहे तर फेब्रुवारी किंवा मार्च मधलं टेंटेटिव्ह तुमचं जॉईनिंग असणार आहे. त्यामुळे ही जी भरती आहे ती पटपट भरती होणार आहे आणि याचा रिझल्ट ही पटपट लागणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनपर्यंत ॲप्लिकेशन केलं नसेल त्यांनी ॲप्लिकेशन करायचं आहे, कारण त्याची जी तारीख आहे ती तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे. बघा, ही भरती जी आहे ती संपूर्ण भारतभर भरती असणार आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी एकूण 38 जागा इथं उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामध्ये बघा, आपली जी रिजनल लँग्वेज आहे ती मराठी आहे. आणि टोटल 170 जागांसाठीची ही भरती आहे. महाराष्ट्रासाठी त्यातल्या 38 जागा देण्यात आलेल्या आहेत. तर आणि या ज्या काही सर्व जागा आहेत त्या जनरल कॅटेगरीसाठी आहेत, हे इथं लक्षात घ्या. आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला. इथं इथं बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय पाहिजे तर पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही सब्जेक्टमध्ये आणि रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून झालेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 60% मार्क असणं इथं आवश्यक आहे. इथं क्वालिफिकेशन लक्षात घ्या, पोस्ट ग्रॅज्युएशन हे क्वालिफिकेशन आहे आणि 60% मार्क असणं आवश्यक. त्याच्यानंतर एज लिमिट किती आहे तर 26 वर्ष तुमचं इथं एज लिमिट देण्यात आलेलं आहे. आणि इथं बघा, एक्सपिरियन्सच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा एक्सपिरियन्स इथं तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेला नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. इथली सिलेक्शन जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने बघा, सिलेक्शन प्रोसेस इथं IBPS मधून काय घेतली जाणार आहे, सिंगल एक्झाम घेतली जाणार आहे. आणि त्या एक्झाम मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे तर लक्षात घ्या. एक्झाम तुमची इंग्लिश मधून होणार आहे. आणि ऑनलाईन एक्झामचं जे काही स्ट्रक्चर आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस 25 मार्क, इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन, रिजनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 30 क्वेश्चन, क्वांटिटिव्ह ॲबिलिटी 25 क्वेश्चन आणि जनरल बँकिंग 40 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला असणार आहे. 150 क्वेश्चन 150 मार्कांसाठी आहे तिथं, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्याच्यानंतर तुमची पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू ही तुम्हाला इंग्लिश मधून असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो. एक्झामिनेशन सेंटर जे आहेत ते एक्झामिनेशन सेंटर बाबत काही सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि एक्झामिनेशन सेंटर बघा या तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत की कोणकोणते एक्झामिनेशन सेंटर असणार आहेत. ते जवळपास सर्वच मेट्रो सिटीमध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फी किती असणार आहे तर इथं तुम्हाला 1000 प्लस टॅक्स ही काय आहे ॲप्लिकेशन फी इथं देण्यात आलेली आहे.
फी नॉन रिफंडेबल आहे आणि त्याची जी सॅलरी असणार आहे तुम्हाला इथं सॅलरीचं पूर्ण बायफर्गेशन देण्यात आलेलं आहे बघा। सॅलरी इथं तुम्हाला एकूण 72,061 रुपये ही तुमची सॅलरी असणार आहे। हे इथं लक्षात घ्यायचं आहे, सॅलरीचं पूर्ण बायफर्गेशन तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे। आता आपल्याला ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहेत, तर हे जे ऍप्लिकेशन आहे त्याची तारीख बघा 14/12/2024 करण्यात आलेले आहे आणि ऍप्लिकेशन त्याच्यासाठी ही वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करायचे आहे। तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचं ऍप्लिकेशन करू शकता। ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथं अचूक टाकणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? त्याच्याबद्दल काही रजिस्ट्रेशनच्या सूचना इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत। पेमेंट फी बद्दलच्या तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। पेमेंट मोड हा ऑनलाईन असणार आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर काही गाईडलाईन डॉक्युमेंट स्कॅनिंग करून कशा पद्धतीनं अपलोड करायचे आहेत त्याबद्दलची इथं काही माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती तुम्ही पाहू शकता। ही जनरल इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहायचंय बघा। इथं फोटोची साईज वगैरे कशा पद्धतीने असली पाहिजे, डॉक्युमेंट किती DPI मध्ये स्कॅन केले पाहिजेत, ही सगळी माहिती इथं देण्यात आलेली आहे। ती तुम्ही सवडीनुसार वाचू शकता। ही जी PDF आहे ती तुम्हाला या बँकेच्या वेबसाईटवरती देखील उपलब्ध आहे आणि मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही या ॲप्लिकेशन तुम्हाला जे करायचं आहे ती लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो बघा, अतिशय चांगली भरती ही बँकेमध्ये आलेली आहे आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि ज्यांना बँकेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी इथं ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तुमचं जॉईनिंग रिझल्ट या गोष्टी खूप फास्ट होणार आहेत। त्यामुळे जास्त तुम्हाला इथं वेटिंग करण्याची सुद्धा गरज नाही। तर मित्रांनो, तुम्हाला या भरतीबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।